एव्हरीवन, जसं की पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण फार्माकोलॉजी या विषयाचं जे काही PYQ आहे त्याचं एक्सप्लेनेशन बघितलं. हा त्याचा थर्ड पार्ट आहे. या व्हिडिओमध्ये देखील अशाच प्रकारचं आपण जे काही एक्सप्लेनेशन आहे ते बघणार आहोत. याचा फायदा आपल्याला ZP फार्मासिस्ट, ग्रुप C, ग्रुप D फार्मासिस्ट, नंतर RRBs, नंतर महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जे काही फार्मासिस्ट रिलेटेड जे काही एक्झाम आहेत त्याच्यामध्ये फायदा होईल. ह्याच्यामध्ये जे काही एक्सप्लेनेशन आहे ते एक्सप्लेनेशन आपण एका क्विक रिव्हिजनसाठी करणार आहोत, जेणेकरून आपल्याला जे काही एक्झाम आहे त्याच्यामध्ये ह्याचा फायदा होईल. तर बघूया फर्स्ट क्वेश्चन आहे प्रोड्रग इज, त्याचं करेक्ट आन्सर आहे ए, फार्माकोलॉजिकली इनॅक्टिव्ह डेरिव्हेटिव्ह. प्रोड्रग जे काय आहे ते फार्माकोलॉजिकली इनॅक्टिव्ह असतात, मात्र ज्यावेळेस आपण बॉडीमध्ये ॲडमिनिस्टर करतो त्यावेळेस त्या मेटाबॉलिझम होऊन त्याचं ॲक्टिव्ह ड्रगमध्ये कन्व्हर्जन होतं आणि हा ॲक्टिव्ह ड्रग जो काय आहे हा डिझायर्ड थेराप्युटिक ॲक्शन दाखवतो. आता प्रोड्रगचा जो काय आहे त्याचा उपयोग म्हणजे कशासाठी केला जातो, तर ज्या काही फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टीज आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत, ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एलिमिनेशन. ह्या ज्या काही फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टीज आहेत ह्या इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला प्रोड्रगचा उपयोग होतो. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला होता प्रोड्रगचं एक्झाम्पल. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की एल-डोपा नावाचा जो काही ड्रग आहे, एल-डोपा ड्रग, हा एल-डोपा कार्बिडोपासोबत दिला जातो आणि एल-डोपा हा ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करून गेल्यानंतर ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करून गेल्यानंतर हा ॲक्टिव्ह ड्रग म्हणजे डोपामाइनमध्ये कन्व्हर्जन होतो आणि हा थेराप्युटिक ॲक्शन दाखवतो. हा एल-डोपा जो काय आहे तो प्रोड्रग आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे विनक्रिस्टिन इज, याचं करेक्ट आन्सर आहे अँटीनिओप्लास्टिक. विनक्रिस्टिन हा जो काही ड्रग आहे हा जो आहे हा अँटीनिओप्लास्टिक आहे, त्यालाच आपण अँटी कॅन्सर असं म्हणतो. अँटी कॅन्सर, त्यालाच म्हणतो सायटोटॉक्सिक ड्रग. विनक्रिस्टिन जे काय आहे ते विनका अल्कलॉइड आहे, विनका अल्कलॉइड. हे काय करतं, ह्याचा जो काही यूज आहे तो किमोथेरपी ड्रग म्हणून यूज केला जातो. किमोथेरपी हा मायटोसिसला इनिबिट करतो. कसं इनिबिट करतो, तर सेल डिव्हिजनची जी काही मेटाफेज नावाची स्टेज आहे, मेटाफेज, त्याला ब्लॉक करतो आणि त्याची ॲक्शन दाखवतो विनक्रिस्टिन. आता जिथं कॅन्सर येतं, कॅन्सरमध्ये महत्त्वाचा घटक जो काय आहे, कॅन्सर म्हटलं की एक महत्त्वाची कन्सेप्ट येते ते म्हणजे मेटास्टेसिस. आता हे मेटास्टेसिस काय असते, तर समजा कॅन्सर जो काय आहे एखाद्या टिश्यू किंवा ऑर्गनला झाला, तिथून तो दुसरीकडे स्प्रेड होऊन दुसरीकडे जात असेल तर त्याला म्हटलं जातं मेटास्टेसिस. आता जे काही कॅन्सर आहे ते कॅन्सरमध्ये म्हणजे कॅन्सर तसे तर बऱ्याच प्रकारचे कॅन्सर आहेत, मात्र जे काही ट्यूमर आहेत कॅन्सरच्या त्या 2 प्रकारच्या आहेत. त्याच्यामधली पहिले जे काय आहे ते आहे बिनाइन ट्यूमर, BENIGN, आणि दुसरे आहे मॅलिग्नंट ट्यूमर, MALIGNENT. आता ह्याच्यामधले जे काय बिनाइन ट्यूमर जे काय आहे, ह्या बिनाइन ट्यूमरला कव्हरिंग किंवा बॉर्डर असते आणि कव्हरिंग किंवा बॉर्डर असल्यामुळं बिनाइन ट्यूमर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्प्रेड होत नाही आणि स्प्रेड होत नसल्यामुळं किंवा कव्हरिंग असल्यामुळं हा बिनाइन ट्यूमर जे काय आहे ते सर्जरी थ्रू बॉडीमधून काढून टाकला जाऊ शकतो. मात्र मॅलिग्नंट ट्यूमर जे काय आहे त्या मॅलिग्नंट ट्यूमरला अशा प्रकारचं कव्हरिंग किंवा बॉर्डर काय नसते. मॅलिग्नंट ट्यूमर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरू शकतो, त्याच्यामुळं बाय सर्जरी हे जरी काढलं तरी पण त्याचा काही पार्ट राहिला असेल बॉडीमध्ये तर ते त्याच्यामुळं जे काय आहे ते दुसरीकडे कॅन्सर होण्याची शक्यता आहे. आता कॅन्सर म्हणजे काय असते, तर कॅन्सर म्हणजे काय असते, तर अनकंट्रोल्ड अनवॉन्टेड सेल ग्रोथ. अनकंट्रोल्ड आणि अनवॉन्टेड सेल ग्रोथ जे काय असते त्याला कॅन्सर असं म्हटलं जातं. आता कॅन्सर वेगवेगळ्या ऑर्गनला होतो, वेगवेगळ्या टिश्यूला होतो, त्याच्यावरून त्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र जे काही एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत ते आपण बघणार आहोत. त्याच्यामधला जो काही पहिला टाईप आहे तो आहे कार्सिनोमा, CARCINOMA. हा इपिथेलियल टिश्यूचा कॅन्सर असतो. कार्सिनोमा म्हणजे हा इपिथेलियल टिश्यूचा कॅन्सर. नंतर आहे सार्कोमा हा बोनचा कॅन्सर. नंतर मेलॅनोमा हा स्किन कॅन्सर. नंतर लिम्फोमा, LIMPHOMA, लिम्फोमा हा लिम्फोसाईटचा कॅन्सर. नंतर ल्युकेमिया हा WBCचा कॅन्सर. नंतर ॲडिनोमा, ADENOMA हा ग्लँडचा कॅन्सर. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. थर्ड क्वेश्चन आहे नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक, ह्याचं करेक्ट आन्सर आहे पेनिसिलिन G. आता अँटीबायोटिक म्हणजे काय आहे, तर असे ड्रग जे की बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये यूज केले जातात किंवा त्याच्या अगेन्स्ट काम करण्यासाठी. आता ह्याचे जे काय आहे ते ॲक्शन कसे दाखवतात, तर पहिले दाखवतात ते
बॅक्टेरियाला किल करतात आणि दुसरी जे काय आहे ते बॅक्टेरियाचं मल्टिप्लिकेशन आणि ग्रोथ थांबवतात. जे किल करतात त्यांना बॅक्टेरिसाइडल असं म्हटलं जातं आणि जे ग्रोथ किंवा मल्टिप्लिकेशन थांबवतात त्याला बॅक्टेरिस्टॅटिक असं म्हटलं जातं. आता जे काही बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियाचे दोन प्रकार कुठले कुठले तर ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह. आता समजा जे काही ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आहेत, ब्रॉड स्पेक्ट्रम हे इन्फेक्शन जे काय आहे ते ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह हे दोन्हीपैकी कुठलेही असेल किंवा दोन्ही असतील तर त्या ट्रीटमेंटमध्ये ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक वापरलं जातं. मात्र नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक जे काय आहेत ते ग्राम पॉझिटिव्ह किंवा ग्राम निगेटिव्ह म्हणजे जर इन्फेक्शन कुठलं झालेलं आहे, कुठल्या बॅक्टेरियाचं झालं आहे ते माहीत असेल तर नॅरो स्पेक्ट्रम वापरले जातात. इन्फेक्शन माहीत नसेल तर ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक वापरले जातात. मात्र ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक जे काय आहेत ते आपल्या बॉडीमध्ये जे काय आपल्या गरजेचे जे काय बॅक्टेरिया आहेत, नीडफुल बॅक्टेरिया आहेत त्याला आणि ज्या इन्फेक्शन झालेलं आहे त्या दोन्ही बॅक्टेरियाला देखील किल करतात. हे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. आता आपण ब्रॉड स्पेक्ट्रम आणि नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक ह्याचे एक्झाम्पल बघूयात. त्याच्यामधला पहिला आहे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. ह्याचे एक्झाम्पल काय काय आहेत तर ह्याचे एक्झाम्पल आहे अझिथ्रोमायसिन, नंतर आहे अमॉक्झिसिलिन, नंतर आहे टेट्रासायक्लिन, नंतर आहे इरिथ्रोमायसिन. हे झाले ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. डॉक्सीसायक्लिन हे देखील ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आहे. आता नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिकचे एक्झाम्पल कुठले कुठले आहेत? पेनिसिलिन जी, नंतर आहे क्लोक्झॅसिलिन, नंतर आहे व्हॅन्कोमायसिन, नंतर आहे क्लिंडामायसिन आणि नंतर आहे मेट्रोनिडाझोल. आता ह्याच्यामधले जे काय दुसरे ऑप्शन आहेत ते दुसरे ऑप्शन बघूयात आपण काय आहे ते. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. फोर्थ क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग अंडरगोज एक्सटेन्सिव्ह फर्स्ट पास मेटाबॉलिझम इन लिव्हर? ह्याचं करेक्ट आन्सर आहे प्रोप्रॅनॉल. हा जो काही ड्रग आहे ह्याचं मोठ्या प्रमाणामध्ये फर्स्ट पास मेटाबॉलिझम होतं लिव्हरमध्ये. हा जो काही प्रोप्रॅनॉल नावाचा ड्रग आहे ह्याचा यूज कशासाठी होतो तर हाय ब्लड प्रेशरच्या ट्रीटमेंटमध्ये. नंतर होतो ॲट्रियल फायब्रिलेशन. आता हे ॲट्रियल फायब्रिलेशन काय असते तर इरेग्युलर हार्टबीट इरेग्युलर होणं त्याला म्हणायचं ॲट्रियल फायब्रिलेशन. नंतर कशाच्या ट्रीटमेंट तर चेस्ट पेनच्या ट्रीटमेंटमध्ये ह्याचा यूज केला जातो प्रोप्रॅनॉलचा. नंतर दुसरे जे काय ड्रग आहेत, दुसरा ड्रग कुठला आहे फिनोबार्बिटोन. हा फिनोबार्बिटोनचा यूज कशासाठी केला जातो तर सीझरचं कंट्रोल करण्यासाठी किंवा एन्झायटी रिलीव्ह करण्यासाठी. नंतरचा ड्रग कुठला आहे? नंतरचा ड्रग आहे फिनाइल ब्युटाझोन. ह्या फिनाइल ब्युटाझोनचा जो काही उपयोग आहे तो कशासाठी होतो? NSAID म्हणजे काय? नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग म्हणजे काहीतरी इन्फ्लामेशन कमी करण्यासाठी किंवा अँटी इन्फ्लामेटरी ड्रग म्हणून फिनाइल ब्युटाझोनचा यूज केला जातो. नंतर थिओफायलिन नावाचा ड्रग आहे. ह्याचा यूज जो काय आहे तो कशासाठी तर विझिंग किंवा शॉर्टनेस ऑफ ब्रीथ ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये किंवा चेस्ट टाईटनेस. हे चेस्ट टाईटनेस कधी होते तर इम्फायसेमा नंतर ब्रॉन्कायटिस ह्या अशा वेळेस चेस्ट टाईटनेस होते. ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये देखील थिओफायलिनचा यूज केला जातो. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे थेराप्युटिक इंडेक्स ऑफ द ड्रग इज मेजर्ड. इट्स करेक्ट आन्सर आहे ए सेफ्टी. आता थेराप्युटिक इंडेक्स म्हणजे काय तर थेराप्युटिक इंडेक्स म्हणजे की क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट ऑफ रिलेटिव्ह सेफ्टी ऑफ ड्रग म्हणजे काय तर थेराप्युटिक इंडेक्स हा एक रेशो आहे. कशाचा रेशो आहे तर तो रेशो आहे ब्लड कॉन्सन्ट्रेशन ॲट विच ड्रग शोज थेराप्युटिक ॲक्शन टू कशासोबत शोज ड्रग कॉन्सन्ट्रेशन ॲट विच शोज टॉक्सिक ॲक्शन म्हणजे की ड्रग कुठल्या कॉन्सन्ट्रेशनला थेराप्युटिक ॲक्शन दाखवतो आणि कुठल्या कॉन्सन्ट्रेशनला टॉक्सिक ॲक्शन दाखवतो ह्याचा जो काही रेशो आहे त्याला थेराप्युटिक इंडेक्स असं म्हटलं जातं. त्यावरून आपण ड्रगची सेफ्टी जी काय आहे ते आपल्याला समजते. आता
जो काही थेरॅप्युटिक इंडेक्स आहे तो थेरॅप्युटिक इंडेक्स बघूयात आपण. समजा ह्या कॉन्सन्ट्रेशनला ड्रगने थेरॅप्युटिक ॲक्शन दाखवली आणि या कॉन्सन्ट्रेशनला टॉक्सिक ॲक्शन दाखवली, तर हे जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे त्याला थेरॅप्युटिक विंडो असं म्हटलं जातं. थेरॅप्युटिक विंडो. काही ड्रगची जी काय आहे ती नॅरो थेरॅप्युटिक विंडो असते, नॅरो थेरॅप्युटिक विंडो असते. ह्याच्यामुळं काय होतं तर ड्रग जो आहे तो टॉक्सिक इफेक्ट म्हणजे थोडंसं जरी जास्त कॉन्सन्ट्रेशन झालं तर ड्रग जो काय आहे तो टॉक्सिक इफेक्ट होतो. आता नंतरच्या टर्म कुठल्या आहेत ते बघूयात. नंतर आहे पोटेन्सी. पोटेन्सी म्हणजे काय तर कॉन्सन्ट्रेशन किंवा अमाऊंट ऑफ ड्रग रिक्वायर्ड टू प्रोड्यूस थेरॅप्युटिक इफेक्ट. म्हणजे ड्रगचं असं कॉन्सन्ट्रेशन किंवा अमाऊंट जे की ड्रगचे ॲक्शन दाखवण्यासाठी गरजेचं आहे त्याला म्हटलं जातं पोटेन्शी. आता इफिकसी म्हणजे काय? इफिकसी म्हणजे काय तर थेरॅप्युटिक इफेक्टिव्हनेस, ड्रगची इफेक्टिव्हनेस म्हणजे इफिकसी ऑफ द ड्रग. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज मोस्ट कॉमनली यूज्ड फॉर प्रोफायलेक्सिस ऑफ मायग्रेन. ह्याचं करेक्ट आन्सर आहे मिथायसेग्राइड. मिथायसेग्राइडचा उपयोग जो काय आहे तो मायग्रेनच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केला जातो. आणि हे जो काय आहे हा कसा ॲक्ट होतो तर सेरोटोनिन अँटागोनिस्ट म्हणून. सेरोटोनिन अँटागोनिस्ट म्हणून ॲक्ट होतो. नंतर हे दुसरे जे काय ड्रग आहेत मेटफॉर्मिन काय आहे तर डायबेटिक पेशंटसाठी यूज केला जातो. ॲसिटाझोलामाइड काय हे डायुरेटिक्स, कार्बोनिक अनहायड्रेज इन्हिबिटर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सेवन्थ क्वेश्चन आहे अँटीडोट फॉर DDT पॉइझनिंग. ह्याचं करेक्ट आन्सर आहे म्हणजे DDT म्हणजे काय तर डायक्लोरोडायफिनाइल ट्रायक्लोरोमिथेन. DDT पॉइझनिंगमध्ये जे काही अँटीडोट आहे ते वापरलं जातं ॲट्रोपिन. करेक्ट आन्सर आहे बी ॲट्रोपिन. आता DDT पॉइझनिंगलाच ऑर्गॅनिक फॉस्फेट पॉइझनिंग असं म्हणतात, OP ऑर्गॅनिक फॉस्फेट पॉइझनिंग. आता ह्याच्यामध्ये काय होतं हे जे काही DDT आहे जे काय आहे ते DDT काय करतात तर ॲसिटाइल कोलिन इस्टरेज नावाचं एक एन्झाईम आहे, त्या ॲसिटाइल कोलिन इस्टरेज नावाच्या एन्झाईमला ब्लॉक करतात. आणि ह्याच्यामुळे काय होतं तर ॲसिटाइल कोलिन इस्टरेज नावाचं एन्झाईम ॲसिटाइल कोलिनचं ब्रेकडाऊन करत असते. कशामध्ये तर कोलिनमध्ये आणि ॲसिटिक ॲसिडमध्ये. मात्र ॲसिटाइल कोलिन किंवा इस्टरेज जे काही एन्झाईम आहे त्याला ब्लॉक केल्यामुळे काय होतं तर ॲसिटाइल कोलिनची लेवल वाढते आणि ॲसिटाइल कोलिनची लेवल वाढल्यामुळे त्याचा इफेक्ट जो काय आहे तो जास्त बघायला मिळतो आपल्या बॉडीमध्ये. हे कशामुळे होतं तर DDT पॉइझनिंगमुळे. ॲट्रोपिन काय करतो तर जे काही वाढलेले ॲसिटाइल कोलिनची लेवल आहे ते ॲसिटाइल कोलिन कुठल्या तरी रिसेप्टरला जाऊन बाइंड होणार आहे. तर ॲट्रोपिन काय करतं ॲसिटाइल कोलिन तिथं बाइंड व्हायच्या अगोदर त्या रिसेप्टरला जाऊन बाइंड होतं आणि ॲसिटाइल कोलिनला तिथं जाऊन बाइंड होऊ देत नाही आणि ॲसिटाइल कोलिनची जी काही मोठ्या प्रमाणावरती ॲक्शन बघायला भेटणार आपल्याला किंवा त्याचं जे काही साईड इफेक्ट बघायला भेटणार आहे ते आपल्याला अवॉइड केलं जातात. कशामुळं ॲट्रोपिनमुळं. आता नेक्स्ट क्वेश्चन बघत. द टर्म बायोअवेलेबिलिटी मीन्स द रिलेटिव्ह अमाऊंट ऑफ ड्रग रीचेस. ह्याचं करेक्ट आन्सर जे काय आहे ते आहे सिस्टेमिक सर्क्युलेशन. बायोअवेलेबिलिटी म्हणजे काय तर रेट और एक्सटेंट ॲट विच ड्रग किंवा जे काही आपण मेडिसिन किंवा मॉलिक्यूल इंटर्स इन सिस्टेमिक सर्क्युलेशन म्हणजे जे काही ड्रगचा सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये जायचं कॉन्सन्ट्रेशन आणि त्याचा रेट आहे त्याला बायोअवेलेबिलिटी असं म्हटलं जातं. आता जे काही ड्रग आहेत ते ड्रग कुठल्या रूटनं दिले जातात त्या रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनवरती त्याची बायोअवेलेबिलिटी डिपेंड करते. म्हणजे जर की आपण स्किन म्हणजे टॉपिकल असेल तर त्याची बायोअवेलेबिलिटी वेगळी असेल, ओरल असेल त्याची बायोअवेलेबिलिटी वेगळी असेल. नंतर इंजेक्शन IV जे काय आहे त्यावेळेस त्याची ड्रग अवेलेबिलिटी बायोअवेलेबिलिटी जी आहे ती 100% असते. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग इज नॉट रिक्वायर्ड वेन इट गिवन बाय फॉलोइंग रूट. कुठल्या रूटनं दिल्यानंतर त्याचं ॲब्सॉर्प्शन गरजेचं नाही तर त्याचं करेक्ट आन्सर आहे IV इंट्राव्हेनस म्हणजे डायरेक्ट सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये दिलं जातं.
आय व्ही इंजेक्शन. त्याच्यामुळं ॲब्सॉर्प्शनचा काही विषय येत नाही. जर ओरल दिलं तर ते काय होणार, स्टमकमध्ये येणार, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये येतात आणि तिथून जे काही स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ज्या काही कॅपिलरीज असतात, कॅपिलरी त्याच्या थ्रू त्याचं ॲब्सॉर्प्शन होणार. इंट्रामस्क्युलरमध्ये पण जे काही ब्लड वेसल असतील मसलमध्ये त्याच्या थ्रू. सबक्युटेनस म्हणजे काय, सब म्हणजे काय खाली, क्युटेनस म्हणजे काय स्किन, स्किनच्या खाली जे काही ब्लड वेसल असतील त्याच्या थ्रू ह्याचं ॲब्सॉर्प्शन होईल. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द ड्रग अगेन्स्ट इन्फेक्शन डिसीज इज, म्हणजे खालीलपैकी कुठला ड्रग जो काय आहे तो इन्फेक्शन डिसीज म्हणजे जे काही इन्फेक्शन होतं त्याच्या ट्रीटमेंटमध्ये वापरलं जातं. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, सल्फाथायाझोल. आता एलिमिनेशन मेथडनं पण आपण जाऊ शकतो की इन्फेक्शन झाल्यानंतर कुठले ड्रग वापरले जाते. ह्याच्यामध्ये इन्सुलिन आहे, इन्सुलिनचा तर काय संबंध नाही. नंतर ॲस्पिरिन, ॲस्पिरिन काय आहे, ॲस्पिरिन NSAID एक आहे, NSAID नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लेमेटरी, किंवा हे जे काय आहे ते ब्लड क्लॉटिंग थांबवतं. आणि रेसरपाईन काय आहे तर हा हाय ब्लड प्रेशरच्या ट्रीटमेंटमध्ये वापरला जातो. म्हणजे हा हाय ब्लड ट्रीटमेंटमध्ये NSAID, मग ह्या दोघांचा पण इन्फेक्शनशी काही संबंध नाही, इन्सुलिनचा पण काही नाही. हे करेक्ट आन्सर झाले ए. आता नेक्स्ट क्वेश्चन, ह्या जो काही ड्रग आहे हा सल्फाथायाझोल नावाचा ड्रग आहे. हा कशाचा, हा एक अँटीबायोटिक आहे आणि हा वेगवेगळ्या बॅक्टेरियल डिसीज किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केला जातो. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 11th क्वेश्चन, क्रिस्टल युरिया इज द साईड इफेक्ट असोसिएटेड विथ, हे म्हणजे की क्रिस्टल युरिया हा कुठल्या ड्रगचा जो काय आहे तो साईड इफेक्ट आहे. तर क्रिस्टल युरिया म्हणजे काय, तर जे युरिन आहे, युरिनमध्ये प्रेझेन्स ऑफ क्रिस्टल युरिन त्याला म्हणायचं क्रिस्टल युरिया. ह्याचं जे काही करेक्ट आन्सर आहे ते सल्फोनामाइड. सल्फोनामाइडचा साईड इफेक्ट आहे की क्रिस्टल युरिया म्हणजे काही युरिनमध्ये क्रिस्टल. आणखी कुणाचा आहे का, तर तो आहे ॲमॉक्सिसिलिनमुळे देखील क्रिस्टल युरिया नावाचा डिसीज किंवा साईड इफेक्ट होतो. डिसीज नाही म्हणता येणार, त्याला साईड इफेक्ट म्हणावं लागेल. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 12वा क्वेश्चन, मोस्ट इम्पॉर्टंट कार्डियक स्टिम्युलंट. ह्याचं करेक्ट आन्सर आहे डिगॉक्सिन, ऑप्शन ए. कार्डियक स्टिम्युलंट म्हणलं की जे काय आहे त्याच्यामध्ये दोन टर्म लक्षात घ्यावं लागतात. पहिला आहे क्रोनोट्रॉपिक इफेक्ट, CHRONOTROPIC, क्रोनोट्रॉपिक आणि आयनोट्रॉपिक. क्रोनोट्रॉपिकमध्ये काय होतं तर हार्ट रेट वाढतो आणि आयनोट्रॉपिकमध्ये काय तर फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन. हे क्रोनोट्रॉपिकमध्ये पॉझिटिव्ह क्रोनोट्रॉपिक आणि निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक. जर पॉझिटिव्ह असेल तर हार्ट रेट वाढणार, निगेटिव्ह असेल तर हार्ट रेट कमी होणार. आयनोट्रॉपिक इफेक्टमध्ये काय होतं तर जे की हार्ट आहे त्या हार्टचा फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढतं, म्हणजे कॉन्ट्रॅक्शनचा फोर्स वाढतो आयनोट्रॉपिक इफेक्टमध्ये. डिगॉक्झिनसोबत आपण कार्डियक ग्लायकोसाइड देखील आहेत, जे की कार्डियक स्टिम्युलंट म्हणून यूज केले जातात. नंतर नंतर जे काही ऑप्शन आहे ते नंतरचा ऑप्शन आहे सिमेटिडिन. हे सिमेटिडिन कशासाठी यूज केला जातो तर स्टमक किंवा इंटेस्टायनल अल्सरच्या ट्रीटमेंटमध्ये सिमेटिडिनचा यूज केला जातो. पॅरासिटामॉल काय अँटीपायरेटिक आहे, ॲनाल्जेसिक आहे. पेनिसिलिन काय अँटीबायोटिक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण 12 क्वेश्चन बघितले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये देखील असंच आपण क्वेश्चन आन्सर बघणार आहोत. जर याच्यामध्ये काही चेंजेस हवे असतील तर तसं कमेंटमध्ये तुम्ही टाईप करू शकतात. थँक्यू.